अशा प्रकारे आपण वडाला 7 प्रदक्षिणा मारल्या आणि आपल्या घरच्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। आता यानंतर आपल्याला 5 सवाष्णींना हळदी कुंकू लावून आंब्याने आणि गव्हाने त्यांची ओटी भरायची आहे। चला तर बघूया ओटी कशी भरायची ते। वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला 5 सवाष्णींची ओटी भरायची आहे। तर आता मी इथे तुम्हाला दाखवते की सवाष्णीची ओटी कशी भरायची आहे। सगळ्यात आधी आपल्याला सवाष्णीला हळदी कुंकू लावायचं। त्यानंतर ओटी भरायची आहे। ओटीमध्ये आंबा, हळकुंड, दक्षिणा, खोबरं, खारी आणि सुपारी